केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत। अमित शहांच्या हस्ते अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा दिला जाणार आहे आणि त्या संदर्भातलाच हा पुण्यामध्ये कार्यक्रम होतोय। पुण्याचा त्यांचा अमित शहांचा हा दौरा आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। प्रदीप, अमित शहा यांचा हा पुणे दौरा आणि काँग्रेसकडून एक प्रकारे आक्रमक भूमिका घेण्यात आलेली आहे। निषेध आंदोलनासाठी आता पदाधिकारी कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। काय अपडेट्स आहेत, काय घडामोडी घडतायत? वृषाली, उत्सव चौकामध्ये ज्या ठिकाणी काँग्रेसचं निषेध आंदोलन पार पडत आहे त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तर आहेच, मात्र आपण पाहतो की आता पोलिसांनी या ठिकाणी बॅरिगेटिंग जी आहे ती करायला सुरुवात केलेली आहे। रस्त्यावरती एका ठिकाणी या ठिकाणी काँग्रेस आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली आहे, मात्र दुसऱ्या बाजूनं रस्ता सुद्धा पोलिसांनी या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे। मात्र अशा पद्धतीनं बॅरिगेटिंग करून या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांना जे आंदोलनाची डागा दिलेली आहेत त्याच ठिकाणी आंदोलन पार पडेल। आपण पाहतो की या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आता हळूहळू करून जमायला सुरुवात झालेली आहे, मात्र दुसऱ्या बाजूला पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो मात्र मोठ्या प्रमाणावरती तैनात केलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या निमित्तानं पुण्यामध्ये येत आहेत आणि महाराष्ट्रीय मंडळावरती जो कार्यक्रम पार पडतो इथूनच पुढे 500 मीटर अंतरावरती ते मैदान आपल्याला पाहायला मिळते। मात्र त्याच्या पाठीमागच्या बाजूला काँग्रेस निषेध आंदोलन करते, मात्र या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो मात्र मोठ्या प्रमाणावरती आहे। पोलिसांनी काही नियम अटी शर्ती ज्या आहेत त्या काँग्रेसला घालून दिलेल्या आहेत, जर त्याचं नियमांचं उल्लंघन झालं तर मग मात्र कारवाई जी आहे ती सुद्धा केली जाईल अशा पद्धतीचा इशारा पोलिसांनी दिलेला आहे। मात्र दुसऱ्या बाजूला हळूहळू एक एक करून काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते आता या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमतील अशा पद्धतीचा विश्वास जो आहे तो आपण पाहतो की काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। मात्र आपण पाहतोय की काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष असतील, कार्यकर्ते जे आहेत, तुम्ही दौऱ्याला विरोध करताय, काय नक्की तुमची मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की पुण्यामध्ये आज अमित शहाजी पहिल्यांदा येत आहेत। गेली अनेक दिवस ते गायब होते, ते म्हणजे सभागृहामध्ये सुद्धा नव्हते। जंतर मंतरवर जे आंदोलन झालं ते चिरडण्याचं काम त्यांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही, म्हणून आम्ही अमितजींचा विरोध करण्यासाठी आणि त्यांनी जे काही तिथे केले, महिलांवर अत्याचार, मुलींवर सुद्धा विनयभंग झालेला आहे आणि अश्रुधुराच्या नळकांड्या। तर आपण पाहताय